एक महत्त्वाची अपडेट राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। तरी सुद्धा या निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आले। त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेले आणि या संदर्भात सुप्रीम कोर्ट नेमका कोणता निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। सर, ज्या सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये नेमकं काय झालं, काय अपेक्षित होतं आणि उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडेल असं वाटतं? बघा, या वर्षाच्या सुरुवातीला आपण हस्तक्षेप याचिका दाखल केलेली, ज्यात असं म्हटलं आहे की सर्व प्रकारच्या आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते सुप्रीम कोर्ट यथावकाश त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो। पण राज्यघटनेमध्ये जे म्हटलेलं आहे की 5 वर्षाचा काल संपल्यावरती तुम्हाला निवडणूक घेणं बंधनकारक आहे। तर ह्या हस्तक्षेप याचिकेवरती या वर्षाच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने म्हटलं की ताबडतोब तुम्ही निवडणुका घ्याव्यात। पण त्या निवडणुका घेण्याकरता काही अडचणी आल्या, जेणेकरून उदाहरणार्थ EVM मशीन्स उपलब्ध नव्हत्या किंवा आपण असं म्हणू शकतो की तेवढं मनुष्यबळ उपलब्ध नव्हतं। त्यामुळे त्यांनी परत मुदत वाढवून घेतली आणि जानेवारी शेवटपर्यंत त्यांनी ही मुदत मागितलेली आहे। पण आता याच्यात एक आश्चर्यकारक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येत आहे की जिकडे जिकडे जिल्हा परिषद म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यापैकी 40% ठिकाणी जी 50% रिझर्वेशनची जी लक्ष्मण रेखा आहे ती ओलांडल्या गेलेली आहे आणि त्या 40%पैकी काही ठिकाणी तर ही आरक्षणाची मर्यादा 70%पर्यंत नेलेली आहे। सुप्रीम कोर्टाने परवाच्या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही असं कुठेच म्हटलेलं नाही, कुठेच निर्देश दिलेले नाहीत की 50%ची लक्ष्मण रेखा ही तुम्ही ओलांडू शकता। त्यामुळे इलेक्शन कमिशनचे कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत आणि राज्य सरकारचे जे अधिकारी आहेत त्यांनी कुठल्या आधारावरती हा निकष काढला आणि जेणेकरून त्यांनी ही लक्ष्मण रेखा ओलांडली याच्यावरती आता त्यांना उद्या नक्कीच स्पष्टीकरण द्यावं, पुढील सुनावणीत नक्कीच स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। आणि समजा हे स्पष्टीकरण जे आहे हे समाधानकारक नसेल तर सुप्रीम कोर्ट हा विषय कशा पद्धतीने हाताळतं, निवडणुका 2 ते 3 महिन्यांनी पुढे जातात का किंवा अजून कुठल्याही गोष्टीने एक दंडात्मक कारवाई केली जाते का, हे बघणं फार महत्त्वाचं आहे। नक्कीच, तर अनेक उमेदवारांचं टेन्शन वाढवणारी ही उद्याची सुनावणी असणार आहे आणि उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार त्यावरती आहे ते प्रामुख्यानं निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे, मंगळवारच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। आता